कोकणातही पावसानं सलग चौथ्या दिवशी जोरदार हजेरी लावली। रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसतोय। जोरदार पावसामुळे शेतीची कामंही जोमानं सुरू झाली आहेत। याचाच आढावा घेतला आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरीमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावले आणि या पावसामुळे इथला बळीराजा जो आहे तो चांगला सुकावला। रत्नागिरीमधल्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हे असं चित्र पाहायला मिळेल। मोठ्या संख्येने शेतकरी जो आहे तो शेतामध्ये येऊन आता लावणीच्या कामांना जो आहे तो वेग पकडलेला आहे। शेतामध्ये जे आहे ते शेतकरी आता काही ठिकाणी बघू शकतो आपण की या ठिकाणी दाढ काढण्याचं जे आहे ते काम सुरू आहे आणि आता थोड्या वेळात हे नांगरून झाल्यानंतर या ठिकाणी लावणीचं काम जे आहे ते पूर्ण होईल। रत्नागिरीतल्या ग्रामीण भागामधलं हे चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। खरं तर पावसानं गेल्या चौथ्या दिवशी दमदार हजेरी या रत्नागिरीमध्ये लावली आहे। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो नोंदवला गेला आहे। 87 मिलीमीटर पावसाची नोंद ही रत्नागिरीमध्ये आजच्या दिवसात झालेली आहे। त्याचबरोबर मंडणगड तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 22 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे सलग पडणाऱ्या पावसामुळे इथला बळीराजा जो आहे तो चांगला सुकावला आणि इथल्या लावणीच्या कामांना त्याचबरोबर शेतीच्या कामांना सध्या या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।